चला बरे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. आता जो सामना पालक नाही, ज्या पालक नाही संघाने आणि दोन्ही संघाचे प्रतिनिधी कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधत आहे. साईगाव संघाचा प्रतिनिधी आपण सुद्धा बरे संघ आपला प्रतिनिधी संपर्क साधत आहे. पालकने संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि बरेच संघाचे कॅप्टनचं असं म्हणणं आहे का मी जरी देखील नाणेफेक हरलो तरी माझं मत डिसिजन माझ्या मनाप्रमाणेच मिळालेलं. मला गोलंदाजीच करायची होती, क्षेत्ररक्षणच करायचं त्यांच्या मनासारखं त्यांना मिळालेलं आहे. आणि पालकने संघाला मात्र असं वाटतं का बाबा नंतर मला ते चेसिंग करणं कठीण जाते म्हणून अगोदरच फलंदाजी करायचा निर्णय त्यांनी घेतलेले आहे. आत्ता अतिशय चुरशीच्या सामन्यामध्ये अखेर बरे संघाने विजय मिळवलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये सायगाव संघाचे प्रतिनिधी या इकडे जरा. चला सामना चालू होतोय. गोलंदाजी जोडीमध्ये पुन्हा बऱ्याच संघाकडनं आलेले आहेत. आमच्याकडे 12वा खेळाडू एक छोटासा सुमित, आमच्याकडे एक छोटासा 12वा खेळाडू आहे. अतिशय हुशार आहे, नजर पण अगदी पक्की आहे त्याची. आणि दोन्ही जयेश. आता मात्र कन्फ्युजन माझं नक्कीच होणार आहे कुठला जयेश कुठल्या बाजूला आहे. बरं, जयेश ए आणि जयेश बी अशी नावं देतोय मी. जो स्ट्राईकला असेल तो जयेश ए आणि नॉन स्ट्राईकचा जयेश बी. दोन्ही फलंदाज जयेश आहे. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे की 3 षटके 15 मिनिटामध्ये क्लिअर करायचे आहेत. अन्यथा आपला जर 10 मिनिटाच्या आत 2 षटक पूर्ण नाही झाले तर एक खेळाडू तुम्हाला सर्कलमध्ये घ्यायला लागेल. चला सामना चालू होतोय. जयेश ए आणि सुमित इकडे. टायमिंग लावा, टायमिंग. टॉस जिंकलाय पालकने. हा ती आत वापरे. अरे गचाळ क्षेत्ररक्षण चेंडू हातात होता, मात्र चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि चेंडू बघूया. आणि शेवट तो सीमारेषे पलीकडे जाऊन पहिल्याच चेंडूवर 4 धावा मिळालेल्या आहेत त्या पालकने संघाला. आणि काय जण का पालकने संघाचे कॅप्टन बोलणार का पहिले आम्ही फलंदाजीच येतो कारण नंतर चेसिंग कंप्लीट करायला जरा कठीण जातं. ठीक आहे, चांगला निर्णय त्यांचा. दोन्ही संघांना आपल्या मताप्रमाणे निर्णय मिळाले.
सुमितच्या ज्या गोलंदाजीला प्रत्युत्तर जयेश एने अगदी अतिशय चांगलं प्रत्युत्तर दिलं आहे. 3 चेंडूमध्ये 9 धावा वसूल केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे. दोन्ही संघांनी लवकर. नोंद घ्या, टायमर चालू आहे. पंच सुद्धा वॉर्न करा त्यांना. टायमर चालू आहे, जरा लक्षात घ्या, कारण आपल्याला आज शेवटचा दिवस सर्व सामने संपवायचे आहेत, टुर्नामेंट संपवायचे आहेत. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट मारा सुमित यांचा. मात्र आता JSBने चेंडू लॉंग ऑनच्या दिशे मात्र आळूच खेळून काढलेला चेंडू. मात्र एक धाव मिळते या चेंडूवर. ही धावसंख्या 1 निवडते, 10 धावसंख्या झालेली आहे. चेंडू मात्र 4 टाकून झालेले आमचे स्कोरर सांगतायत. जर स्कोरर आमचे लेफ्टी आहेत त्याच्यामुळे थोडासा मला त्रास होतो इथे. डोकावून बघावं लागतं स्कोर बोर्डकडे. वा, आत्ता मात्र चेंडू हा उजव्या एसटीवर आणि हा चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा जयेश एज हा स्ट्राईकला आहे का. त्यांनी पहिल्या 3 चेंडूवर 9 धावा वसूल केलेल्या, मात्र या चेंडूवर त्याला एकही धाव करता आलेला नाही. चेंडू मला वाटतं शेवटचा आहे. शेवटचा चेंडू सुमित यांचा. धावसंख्या आहे ती 10 आहे ना. वा, आत्ता मात्र पुन्हा एकदा आपल्या सुमित यांनी अतिशय चतुराईने गोलंदाजी केलेली. 2 चेंडू निर्धाव काढलेले आणि षटक संपलेलं आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये चेंडूमध्ये त्याला 9 धावा द्यावा लागला, पण मात्र 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत त्यांनी. आणि शेवटचे आणि नंतरचे 3 चेंडू त्याच्या मात्र फक्त एकच धाव त्यांनी दिलेले आहे आणि यावर पहिलं षटक संपतंय. जयेश ए आणि JSB ज्यांनी टोपी घातलेली तो मला वाटतं जयेश ए आहे आणि विदाऊट टोपी तो JSB. आता JSB मास्टर स्ट्राईकला आहे. रोहन गोलंदाजी झालेला अगदी ठरलेला क्रम आहे. जो बरेच संघाचा पहिला मागच्या सामन्यामध्ये ते पहिला षटक सुमित, दुसरं षटक रोहन आणि तिसरं षटक टाकले होतं ते प्रतीक. असे ठरलेला क्रम आहे, कारण त्यांचा जो कॅप्टन आहे, जे कर्णधार आहे, त्यांचा विश्वास आहे त्यांच्यावर का अशाच प्रकारे यांना गोलंदाजी द्यायची आहे. ठीक आहे, सामना चालू होत आहे. शैली अतिशय सुंदर, मात्र चेंडू मात्र ऑनच्या दिशेने जातोय. एक धाव पूर्ण झालेली, दुसरी धाव घेण्यात थोड आणि 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढलेले 12 धावा झालेल्या आहेत. सात चेंडू खेळून झाले आणि 12 धावा. चांगला आहे, सुरुवात चांगली आहे. पुन्हा रोहन, त्यांची शैली गोलंदाजी अतिशय सुंदर, आवडली मला शैली. आता उंचावर मारलेला हा झेल होतोय का, मात्र कोणीही क्षेत्ररक्षक नाही, पण सीमारेषेजवळ चेंडू अडवला जातोय ऑनचे आणि इथे मात्र नाही, धाव पूर्ण झालेली पंचांकडनं कुठलाही प्रकारचा. आणि 2 धावा मात्र पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 14. पालकन संघाकडून JSB, जसं JSA ने काम केली, JSB ने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. एक 7-8 पावलांचा रनअप आणि रोहन हा अतिशय सुंदर चेंडू आणि पंचाकडे दाद मागतायत, मात्र पंच स्थिर आपल्या निर्णयावर, कुठलाही ठाम आहेत का. फलंदाज हा नॉट आऊट आहे, म्हणजे बिनबाद आहे. अतिशय सुंदर. मात्र या यष्टीरक्षकांनी मागच्या सामन्यामध्ये जसा झेल घेतला होता, आत्ता तसाच प्रयत्न करून झेल घेतला होता, पण झेल नव्हता तो. शैली चांगली आहे. पुढचा चेंडू रोहन, JSB यांना हा मात्र उंचावर मारलेला. बघू क्षेत्ररक्षक काय करतायत आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आणि रोहन बी मात्र JSB हा बाद होऊन पॅव्हलियनकडे येतोय. धावसंख्या झालेली आहे ती 14. 1 बाद 14. DJ मास्टर.
20 धावा झालेले आहेत. 20. टायमर लावलेला आहे गोलंदाज. हा मात्र पंचांकडनं वाईटचा इशारा. मी वाटच बघतो पंच काय म्हणतायत. हा? एक 22ची धाव आणि एक वाईटची, अशा 2 धावांची भर पडते धावसंख्येमध्ये. धावसंख्या झालेली आहे ती 22. आता मात्र धावसंख्येला एखादा मोठा फटकाला धावसंख्येला चांगला आकार मिळेल. नवीन फलंदाज आहे तो ज्ञानेश्वर, असा स्ट्राईकला आहे. अगदी दष्टपुष्ट आहेत. जर त्यांचे फटका लागला तर मात्र चेंडू इथे राहणार नाही, सरळ चेंडू निवळीत जाईल. अरे हवा, तरी पण चांगल्या प्रकारे फटका आहे. मात्र एक धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षक झपकन येत आहेत, कुठली चूक नाही. आणि क्षेत्ररक्षण वा, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. या मात्र कलेला दाद द्यायलाच हवी. अतिशय सुंदर कव्हर केलेला चेंडू. आणि 2 धावा मात्र मिळालेले आहेत. ज्ञानेश्वर यांनी काढलेल्या धावसंख्या 24. शेवटचे 3.5 मिनिटं शिल्लक आहे. याच्यामध्ये तुम्हाला इनिंग पूर्ण करायची आहे. वाईट चेंडू. एक अतिरिक्त आणखी मिळते. वाईट चेंडू. 25 झालेले आहेत. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. 3 चेंडूमध्ये बघूया किती धावा जमा करतायत. हा उंच फटका मारण्याचा प्रयत्न मात्र हळूच गेलेला चेंडू जवळच आहे ऑनच्या दिशेने तिथे. आणि एक धाव मात्र मिळते. एक धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 26 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 2 चेंडू मात्र. आत्ता मात्र जयेश ए का जो सुरुवातीपासून इथे स्क्रीजवर आपला ठाण मांडू नये, तो माझा स्ट्राईकला आहे. गोलंदाज देखील चांगला आहे. हा चेंडू मात्र उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर जातो. नो चेंडू ठरवलेला आहे पंचांनी. नो चेंडू आहे. या एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. आणि फ्री हिट देखील पंचांनी इशारा येतो का ही फ्री हिट आहे. आत्ता मात्र या संधीचा फायदा घे. 2 चेंडूमध्ये बघूया. आता मात्र चेंडूच्या दिशे मारले चेंडू झपकन एक गोलंदाज क्षेत्ररक्षक येतोय. आणि दरम्यान 2 धावा अतिशय चपळाईने पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढल्या तर एकच चेंडू शिल्लक राहिलेली आहे. धावसंख्या 29 झालेली आहे. एक चेंडू शिल्लक 29. प्रतीक अतिशय सुंदर गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये म्हणजे आत्ता देखील त्यांनी 9 धावा खर्च केलेला निश्चित आहे. शेवटचं षटक आहे. वा, अतिशय सुंदर हा निर्धाव चेंडू. आणि याचबरोबर 30 धावा करायच्या. 29 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 30 धावा करायच्या आहेत त्या भरे संघाला. डीजे मास्टर तोपर्यंत आपले पालकना संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानाकडे रवाना झालेला आहे. आणि भरे संघाला जिंकण्यासाठी 30 धावा म्हणजे सरासरी 10च्या 3 षटकामध्ये 30 धावा. 10च्या सरासरीने जायचं आहे. 18 चेंडूमध्ये 30 धावा करून आपण सामना जिंकायचा आहे. बघूया कोणी जिंकतंय ते.
यानंतर होणारा सामना विजय संघ आणि स्टार इलेव्हन मापोली. स्टार इलेव्हन मापोली संघाने आपला कर्णधार टॉसबॉक्समधून बसून राहता येऊन. पालकना संघ आता छत्रक्षण लावा, लवकर जरा घाई करा, कारण आज सामने संपवायचे आहेत. आपल्याला देखील टायमिंग लावणं झालेलं आहे. टायमर लावायचं ना, टायमर लावायचं ना. हां, 15 मिनिटामध्ये हे तिन्ही षटक टाकून झाले पाहिजेत. हां, लक्षात ठेवा. 14.40 सेकंदात त्यांनी 3 षटकं पूर्ण केलेली आहेत बरेच संघाने. तर आता मात्र तुम्हाला देखील 15 मिनिटामध्ये, मग एका षटकासाठी 5 मिनिटाची कालावधी दिलेला आहे. आपण चला, पहिलं षटक म्हणजे हे हाणामारीचं षटक म्हणायचं, कारण ते पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. कसाही मारा, फक्त याच्या बाहेर मारा, म्हणजे तुम्ही बाद नाही होणार. चला, गोलंदाजीसाठी विवेक आणि फलंदाजीसाठी आलेला आहे रोहन आणि अभिजित. हे सलामीची जोडी. चल इकडे लक्ष दे. सलामीची जोडी मैदानात आहे. रोहन स्ट्राईकला, अभिजित नॉन स्ट्राईकला. हां, चला सामना चालू करा. स्ट्राईकला रोहन, नॉन स्ट्राईकला अभिजित आणि विवेक हा गोलंदाज. टायमर ऑन होतोय. टायमर चालू झालेला आहे. गोलंदाज धावायला सुरुवात करा. 18 चेंडू 30 धावा, रंगतदार अवस्थेतील सामना. अरे वा, अतिशय सुंदर चेंडू, मात्र लेग स्टंपच्या पण खूप बाहेर जाणारा पंचांकडनं अर्थातच व्हाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावाने सुरुवात होते या सामन्याची. अतिरिक्त धाव मिळते. चला पुन्हा विवेक, राऊंड विकेट मारा विवेकचा. आता पुन्हा देखील विवेकची त्याच दिशेने मारा, स्वैर मारा. अतिशय म्हणजेच लेग स्टंपच्या खूप बाहेर जाणारा चेंडू पंचाकडनं अर्थातच पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या ती 2 झालेली, चेंडू एक देखील झालेला नाही. आता मात्र 28 धावा, 18 चेंडू 28 असं समीकरण आहे. अरे वा, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. मात्र फलंदाज बाद नाही, पण एसटी रक्षकांची जी कामगिरी होती अतिशय सुंदर कामगिरी. खरोखर हे बघायला मिळतं काही, याच्याकडून शिकण्यासारखं आहे. डॉट बॉल आहे, डॉट. ओव्हर द विकेट, गोलंदाज विवेक. 2च धावा झालेल्या आहेत, त्या पण 2 अतिरिक्त धावा आहेत भरे संघाला. आता मात्र पंचांकडनं जोरदार दाद मागण्यात आलेले आहे. पंच मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत आणि याचबरोबर लेग बाईच्या 2 धावा मिळत आहेत. पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. लेग बाईच्या 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 वाढलेली आहे. धावसंख्या झालेली ती 4 झाली. बघा, हे 4ही धावा या अतिरिक्त आहेत. 2 लेग बाईज आणि 2 वाईड. हा चेंडू देखील विवेकच्या गोलंदाजीने 3रा वाईट पडतोय. गोलंदाजी करतोय परंतु थोडा त्यांचा जो 3रा वाईट पडतोय. पुन्हा 3 चेंडू त्याच दिशेने लेग स्टंपच्या बाहेरून एसटी रक्षकाकडे. अर्थातच 3री एक अतिरिक्त धाव. म्हणजे आत्ता धावा झालेल्या आहेत त्या 5 आणि 5ही अतिरिक्त धावा आहेत. बघूया पंच काय म्हणतायत. बॅटकट आहे का बाईज आहे? बॅटकट आहे, ठीक आहे. म्हणजे आत्ता मात्र बॅटमधून 1 धाव आलेली आहे, 1 धाव मिळते. 6 धावा झालेल्या आहेत. आत्ता आशुतोष हा एक खूप हे धडाडीचे फलंदाज. त्यांची बॅटिंग मी दरवर्षी 2 वर्ष बघितलेली आहे आणि याचे स्ट्राईकला आलेले आहे. आता विवेक मात्र त्याला गोलंदाजी करतोय. बघूया आशुतोष
सॉरी हा अभिजित 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 हा उंचावर मारण्याचा असफल प्रयत्न, चांगला चेंडू आणि सरळ विकेट. यष्टीरक्षण अडवलेला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती फक्त 6 धावा. चेंडू किती झाले? 4 चेंडू, 5वा चेंडू टाकतोय. हा मात्र आता लेगच्या दिशेने उडवलेला चेंडू, हा सीमारेषेकडे चाललेला आहे चेंडू आणि गेलेलाच आहे. आणि या चेंडूवर मात्र 4 धावा वसूल केलेल्या आहेत फलंदाजांनी. धावसंख्या वाढलेली आहे, 10 झालेली आहे. एक बॉल आहे, एक बॉल आहे ना, एक चेंडू आहे, अजून आहे, एक चेंडू आहे. एक चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या वाढलेली आहे आता मात्र. बघा, पहिला चेंडू वाईट, दुसरा पण चेंडू वाईट, तिसरा चेंडूवर 2 धावा, चौथा चेंडू हा वाईट आणि 1 धाव आणखी. 5वा चेंडू पुन्हा निर्धाव, नाही या चेंडूवर 4 धावा, म्हणजे एक चेंडू शिल्लक आहे अजून. हा चेंडू मात्र अतिशय सुंदर, फटका देखील जोर होता आणि मात्र क्षेत्ररक्षण देखील जोर. 1 धाव मिळालेले, धावसंख्या झालेली ती 11 धाव. पहिलं षटक संपलेलं आहे, आता दुसरं षटक. आत्ता मात्र 2 षटकामध्ये धावसंख्या 19 धावा, 2 षटकं 19 धावा. चला पुढचं षटक. गोलंदाज आहे अभि गोलंदाज आहे आणि स्ट्राईकला अभिजित. गोलंदाज देखील अभि आणि फलंदाज देखील थोडक्यात अभिजित म्हणजे अभि. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो रोहन. चला, आता 2 षटकामध्ये 19 धावा, 2 षटकं 19 धावा. हा षटक खूप महत्त्वाचा आहे. आता या षटकामध्ये काय होते बघा. चला, खूप विलंब होतो, अतिरिक्त वेळ घेतला जातोय. 10 मिनिटांमध्ये दुसरं षटक जर कंप्लीट झालं नाही तर अतिरिक्त एखादा खेळाडू आपला सर्कलमध्ये घेण्यात येईल, याचं भान ठेवायचं. पालकने संघ, शेवटची वॉर्निंग असेल, अन्यथा दंडित केलं जाईल. अभि टू अभिजित. वा, हा उंचावर मा झेल होऊ शकतोय. बघूया, झपकन मात्र क्षेत्ररक्षण, कुठलीही चूक केली नाही आणि अतिशय महत्त्वाची विकेट. हा मात्र फलंदाज, अतिशय महत्त्वाचा फलंदाज हा बाद झालेला आहे. आणि पहिला एक फलंदाज पहिला बाद झालेला आहे. धावसंख्या आहे ती फक्त 11. फलंदाज आपल्याला पण सूचना असेल, आपण सुद्धा गडी बाद झाल्यानंतर लवकर मैदानात जायचं आहे. शेवटचा दिवस आहे, त्या कारणाने आपण हे सामने संध्याकाळच्या सत्रात पूर्ण करायचे, त्याचं भान ठेवायचं आहे, अन्यथा कोणत्याही संघाची तक्रार स्वीकारली जाणार नाही. चला, सामना चालू करा. नवीन फलंदाज आलेले आहे रोहित. धावा 11 झालेले धाव फलकावर. आणि हा मात्र 6 मारतो. बघूया, क्षेत्ररक्षक आलेला आहे, मात्र सरळ सीमारेषेच्या अगदी पलीकडे जाऊन पडलेला आहे. आणि हा मात्र मोठा षटकार आणि प्लस नो
आहे पहिले या चेंडूवर षटकार प्लस एक अतिरिक्त धावा आणि फ्री हिट. आणि हा उंचावरून बघूया. आता मात्र शतरक्षक येतोय आणि शतरक्षक चूक करतोय. पुन्हा चेंडू 2 धावा मात्र वसूल झालेले आहेत. आता मात्र धावसंख्येला चांगला आकार मिळालेला आहे ते भरे संघाकडनं. 20 धावा झालेले आहेत. 20 धावा जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची गरज आहे. 10 चेंडू 10 धावा अतिशय सोपं समीकरण आहे ते भऱ्या संघासाठी. 10 चेंडू 10 धावा. अभि हा गोलंदाज आणि स्ट्राईकला रोहित अतिशय. अरे बापरे, हा देखील मात्र लक्ष दिशेने जातोय. बघूया शतरक्षक आणि अतिशय सुंदर झेल देखील. जेवढा फटक्यात जोर तेवढा त्या याच्यात जोर होता. नक्कीच एक सुवर्ण आणि संधी असेल सर्व फलंदाज खेळाडूंना. जो कोणताही फलंदाज किंवा गोलंदाज हॅट्रिक कंप्लीट करेल विजयदादा घोडे यांच्याकडून त्यांना 500 रुपये कॅश प्राईज असेल. सर्व संघाच्या खेळाडूंना एक सुवर्ण संधी असेल. विजयदादा घोडे यांच्याकडून प्रत्येक षटकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये कॅश प्राईज असेल. आणि भरे संघ खास करून अभिजित पाटील आपल्याला शुभेच्छा येतात भाई मडवी यांच्याकडून. आणि आयवा जेलसाठी 200 रुपये कॅश प्राईज असेल. कोणी आयवा जेल घेतला तर त्यासाठी 200 रुपये कॅश प्राईज असेल. चला सामना चालू होते. अतिशय सुंदर. जसा फटक्यात जोर होता तसा मात्र झेलमध्ये पण छत्रपतीने जोर दाखवलाय आणि फलंदाज बाद झालेले आहे. नवीन फलंदाजाचं नाव सांगा. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी येते. आयवा जेलसाठी 200 रुपये कॅश प्राईज असेल विजयदादा घोडे यांच्याकडून. धीरज खेळाडू जेल घेईल तर त्याला 100 रुपये कॅश प्राईज असेल आणि प्रेक्षक घेतील तर 200 रुपये कॅश प्राईज असेल. आयवा जेलसाठी सुवर्ण संधी प्रेक्षकांना येते. हा मागे उंचावरून मारले. बघूया मात्र शतरक्षक आहे तिथे. चेंडूखाली धावत येतोय आणि इथे मात्र शतरक्षक चूक झालेली आहे आणि याचे 2 धावा तर मात्र वसूल झालेले आहेत. हा एक जीवदान आहे. अतिशय सुंदर झेल होता कारण झेल घ्यायला हरकत नव्हती कारण चेंडूखाली प्रॉपरली शतरक्षक आलेलाच होता. ठीक आहे. 2 धावा मिळालेल्या. 2 धावसंख्या 22. 8 धावांची गरज आहे. 8 चेंडू 8 धावा. बघा समीकरण सोपं आहे. हा मात्र अतिशय सुंदर चेंडू. हा एसटीच्या वरून गेलेला चेंडू आणि एसटी रक्षकाने कुठलीही चूक केली नाही. कलेक्ट केला आणि रिटर्न टू द बॉलर. बघूया पुढचा चेंडू. हा देखील आता मात्र हळूच खेळून काढलेला. स्ट्राईक मला वाटते स्ट्राईक घ्यायचं आहे आणि म्हणून त्यांनी चेंडू हळूच काढून गेलाय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. षटक समाप्त होत आहे. किती मिनिटं घेतलेली आहेत ललितजी? ठीक आहे 10 मिनिटांमध्ये झाले षटक कंप्लीट. चला स्पीडअप करायचं आहे. सूचना असेल आयोजक आपल्याला वारंवार वाहन करतायत पण आपण सुद्धा ताकीद देत राहायचं आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. जे कोणी प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर झेल घेतील त्यांच्यासाठी विजयदादा घोडे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज असेल. एखाद्या खेळाडूने जर झेल घेतला कुठल्या संघाच्या त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल. सुवर्ण संधी. आता पैशांचा एक प्रकारे पाऊस पाडला जातो विजयदादा घोडे यांच्याकडून. प्रत्येक खेळाडूने याचं भान ठेवायचं आहे. विकेट हॅट्रिकसाठी 500, षटकार हॅट्रिकसाठी 500. कुठल्याही संघातील खेळाडू असो विजयदादा घोडे यांच्याकडून पैशांचा वर्षाव केला जातोय. सामना चालू होते. गोलंदाज आलेला तो विनीत. स्ट्राईकला धीरज आणि रोहन. अतिशय खतरनाक म्हणजे आपण बोलतो ना झंझाझंशी अशी. रोहित ना नाही विनीत गोलंदाजी करतोय आणि आता मात्र एक अतिशय पुश केलेला कसा फक्त ढकलून दिलेला चेंडूवर 1 धाव मिळते. आता 5 चेंडू 6 धावा. बरोबर ना? 5 चेंडू 6 धावाचं समीकरण आहे. 5 चेंडू मध्ये 6 धावा आणि असा स्ट्राईकला परत आलेला आहे तो. चला स्पीडअप करा मित्रांनो. घाई करायचे. मापुली संघ आपला संघ तयार ठेवायचा आहे. स्ट्राईकला रोहन. 5 चेंडू 6 धावा.
चला अतिरिक्त विलंब लागतोय पंच. शेवटची वॉर्निंग असेल पालकने सांगे आपल्याला भान ठेवायचं आपण वेळेचं. शेवटचा षटक 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 आहे. हा फुलटॉ चेंडू आणि पंचांकडनं एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपाने मिळते. आता मात्र एक धावे वाढलेली आहे, झालेली आहे 25. आता 5 धावांची गरज आहे. 5 चेंडू 5 धावा. अतिशय म्हणजे एक रंगतदार अवस्थेत असलेला सामना आहे. आता मात्र चेंडू या चेंडूवर बाईच्या रूपाने सरळ चेंडू शिरारेषेच्या पलीकडे वाईट आणि 5 धावा आणि सामना जिंकलेला आहे. अभिनंदन सामना विजय संघ. जिंकलेला आहे. विजय संघाचे अतिशय कौतुक. हारलेल्या संघाचे चला मापुली संघाचा संघनायक यायचा आहे आणि विजयी संघ भरे संघाचा संघनायक. नक्कीच अभिजित पाटील आणि भरे संघासाठी भाई मडवी यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. विजयी होतोय भरे संघ. यायचा नाणेफेकीसाठी टॉस करून घेतो विजेता घोडे. आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. सामनावीर म्हणून ज्याची निवड झाली रोहन आपल्या सामनाविरुद्ध पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक यायचं आहे. अभि आपण सुद्धा यायचं आहे. मापुली संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. चला अभि यायचंय. घाई करायचे प्लीज मित्रा.